होता रे? काय अभ्यासक्रम सांगितला होता की अंगणवाडीमध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची नावं लिहायची होती, बरोबर आहे? तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला सांगितलं की नाही? सांगितलं? तुम्ही लिहून पण घेतलं, काही जणांनी ज्यांना व्यवस्थित लिहिता ते त्यांनी लिहून पण घेतलं. तर आता मला वाचून दाखवायचं आहे. कोण वाचून दाखवील? त्या वस्तूंची नावं वहीवरून वाचून दाखवायची. तुमच्या वहीवर लिहिलेलं आहे ना? चला मग कोण वाचून दाखवेल सांगा. चला, पहिला वेदनी हात वरती करा. कपाट, हां, टेबल, खुर्ची, गॅस, गडी, हला, दप्तर, पाण्याची बॉटल, ओके. सिलेंडर, प्रिशा. लाइटर, कचरापेटी, घसरगुंडी, झाडू, पातेले, कॅलेंडर, सुपली, पाटी, पेन्सिल, वही, टीव्ही, तस्वीरा, शॉर्पनर, खोड, रबर, दरवाजा, चेंडू, खेळणी, खिडकी, टाकी, ताट, वाटी, नळ, ग्लास, वजन काटा, धान्य कोठी, फिल्टर, आकाश, कंदील, वरती टांगलेले आहेत, बरोबर आहे. उंची, घेण्याचे यंत्र, बरोबर, उंची घेण्याचे यंत्र. बॉल, जग, ते पाणी घ्यायचं जग असतो तो. ओके. हां. डबा, कुलू, चावी, गणेशाची मूर्ती, पंखा, बल्ब, पली, पाण्याची टाकी, सूप. झाल्या? तर अशा पद्धतीनं वेदनी सर्व वस्तूंची नावं वाचून दाखवलेली आहेत. पण एक वस्तू वेदकडून वाचायची राहिली. बघा, कोण सांगेल? किती वस्तू इथं आहे पण वेदनी लिहिलेली पण नाही किंवा त्याच्या ते लक्षात आलेलं नाही. तक्ते लावलेले आहेत बघा आपल्याकडे, तक्ते. वेदनी वाचलं का तक्ता? तक्ते आहेत ना, दिसतात ना? तर हे तक्ते सुद्धा आपल्या इथं आहेत, तर ते सुद्धा लिहिलं गेलं पाहिजे. आणि मी तुम्हाला लिहून दिलं होतं तक्ता, पण तुम्ही लिहिलंच नाही बहुतेक. वेद, तू लिहिलंच नाही तक्ते? तक्ते आहेत नाही तर ओके. पण वेदनी सगळ्या वस्तूंची नावं बरोबर वाचली. जोरात टाळ्या वाजवा. आता तू वाच रे. वहीवरून वाचलंस तरी चालेल. फला, नळ, खुर्ची, खिडकी, द,
वाचता येतं ना तुला मला? डस्टबिन. डस्टबिन म्हणजे त्याने इंग्रजीमध्ये लिहिलं आहे. ओके, म्हणजे आपली कचरापेटी असते त्याला त्यांनी काय लिहिलं आहे? डस्टबिन. ओके, ठीक आहे. जोरात टाळ्या वाजवा. उलट इंग्रजी शब्द कारण तुम्ही लिहिलेलं आहे ते. हां, ओके, बोल अजून. फॅन. फॅन, बरोबर आहे. पंख्याला इंग्रजीमध्ये काय बोलतात? फॅन बोलतात. अजून सिलेंडर. सिलेंडर. ताट. ताटे. सुपली. झाडू. टीव्ही. टोपशी. टोपशी नाही बोलायचं मला. टोपशी नाही. टोपशी हा जुन्या काळातली लोक बोलायचे. आत्ता काय बोलायचं? काय बोलायचं सांग वेद? बरोबर आहे, बोल. पातेलं बोलायचं. काय बोलायचं? टोपशी हे जुनी लोक बोलायचे त्यावेळी. समजलं? आता जुनी भाषा आपण वापरायची का? आपण थोडंसं आता जग बदललं ना, मग जगाप्रमाणे आपल्याला सुद्धा बदलायचं. आलं लक्षात? हां, काय बोलायचं? पातेलं. असू दे. त्यांनी त्याच्या भाषेत त्याच्या घरात जी भाषा बोलली जाते त्याप्रमाणे टोपशी लिहिलेलं आहे. ओके, चला वाच. तक्ते. हां, तक्ते. अजून चेंडू. चेंडू. कंदील. तर अशा पद्धतीनं हा कपाट. कपाट. खुर्ची. गणपती. ग्लास. तर काय नाव तुझं बाळा? निहाल. निहाल. पूर्ण नाव सांगायचं. निहाल राकेश पाटील. का मी कसं शिकवलेलं नाव कसं सांगायचं? निहाल पिया राकेश पाटील. मग विसरतोस का? आईला का विसरायचं आपण नाव पूर्णपणे शिकलेलं ना. आपलं नाव सांगताना पाठीमागं कोणाचं नाव जोडायचं? आपल्या आईचं नाव जोडायचं आहे. का? तर तिच्या मुलं आपण जन्माला आलो, तिचं नाव आपण जोडायचंच आहे. ओके, मग नाव कसं सांगायचं सांग. पुन्हा सांग डबल. निहाल पिया राकेश पाटील. जरा हलू सांग ना. किती? निहाल पिया राकेश पाटील. ओके, जोरात टाळ्या वाजवा निहालसाठी आणि वेदसाठी.